प्रचाराची रणधुमाळी अत्यंत वेगात चालू आहे. भारतीय जनता पार्टीनं संभाजीनगरमध्ये आघाडी घेतलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला संभाजीनगरची जनता आम्हाला आशीर्वाद देईल आणि भाजप नक्कीच निवडून येईल. याला कारणीभूत फक्त उभाटा सेना आहे. कारण पूर्वी चंद्रकांत खैरे खासदार होते, त्या काळात त्यांनी काही केलेलं नाही आहे. 2019 साली माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ही योजना मंजूर केलेली आहे आणि त्या योजनेला मध्ये डिले झाला बिकॉज ऑफ द उभाटा किंवा महाविकास आघाडी. महानगरपालिकेच्या प्रचाराचे अवघे काही तास उरले आहेत आणि आता तो प्रचार आता काही तासानंतर थांबणार आहे. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भागवतजी कराड आहेत. तुम्ही मोठ्या प्रमाणात प्रचार केलाय, मात्र आता काही तास उरलेत. कशा प्रकारे आता ही तुमची स्ट्रॅटेजी राहणार आहे प्रचाराची? प्रचाराची रणधुमाळी अत्यंत वेगात चालू आहे. भारतीय जनता पार्टीनं संभाजीनगरमध्ये आघाडी घेतलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला संभाजीनगरची जनता आम्हाला आशीर्वाद देईल आणि भाजप नक्कीच निवडून येईल. यामध्ये आम्ही रॅल्या काढल्या, नेत्यांच्या सभा घेतल्या, कॉर्नर मिटिंग्स घेतल्या, 1 to 1 कॉन्टॅक्ट केला, बऱ्याच जे पॉम्पलेट्स, जाहिराती, सर्व गोष्टी केलेल्या आहेत. म्हणून भाजपचा विजय होईल आम्हाला वाटतं. बरं, जी भाजपची जी रणनीती होती की बहुतांश तुम्ही जो प्रचार सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमावर केला, कारण मुख्यमंत्र्यांची सभा न घेण्याऐवजी तुम्ही त्यांना टॉक शो द्वारे मत मांडले, कुठेतरी ते सफल झाले का तुमच्या दृष्टिकोनातून? 100% आम्हाला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकलो. त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा न घेता एका हॉलमध्ये बसून त्यांनी संभाजीनगरतील जनतेला 100 ठिकाणी त्यांनी संबोधित केलं आणि प्रत्येक ठिकाणी किमान 500 ते 1000 लोक होते. म्हणजे 1 लाख लोकांपर्यंत आम्ही डायरेक्ट त्या सभेच्या माध्यमातून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पोहोचलेलो आहोत. बरं, मुख्यमंत्री म्हणताय की आम्ही शहराला पाणी दिले, पण उद्धव ठाकरे म्हणताय ती योजना आमची होती, तरी त्याचं श्रेय भाजप घेत आहे. आणि दुसरीकडे ते म्हणताय भाजपमुळेच आज 365 दिवसांपैकी 44 दिवस फक्त पाणी मिळते. याला कारणीभूत फक्त उभाटा सेना आहे. कारण पूर्वी चंद्रकांत खैरे खासदार होते, त्या काळात त्यांनी काही केलेलं नाही आहे. 2019 साली माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ही योजना मंजूर केलेली आहे आणि त्या योजनेला मध्ये डिले झाला बिकॉज ऑफ द उभाटा किंवा महाविकास आघाडी. बरं, कराड साहेब कसं बघता? अकबर ओवीसी ते आले होते आणि ते म्हणताय की तुमची मस्जिद ज्यांनी पाडली ते तुम्ही विसरलाय का? म्हणजे त्यांनी जे तुम्ही जे आता राम मंदिर बांधले त्याच्यावर पण त्यांचं वक्तव्य, आणि दुसरं त्यांनी वक्तव्य केलंय की 15 तारखेला 15 मिनिट तुम्ही घ्या. म्हणजे त्याचा अर्थ काय लावायचा? MIMचे नेते इथं आलेत, ते त्यांचा प्रचार करतायत, आम्ही आमचा प्रचार करतोय. आमच्यासाठी राम जन्मभूमी आणि अयोध्या नगरी आणि राम मंदिर हे अत्यंत प्रतिष्ठेचा विषय होता. ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आणि कोर्टाच्या माध्यमातून तयार झालेलं आहे. माननीय मोदीजींनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. सर्व हिंदूसाठी, फक्त भारतातल्याच नाही तर संपूर्ण जगातील हिंदूसाठी अत्यंत अस्मरणीय गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. ते आता सफल झाले आहे. ते काय म्हणतात त्याच्यात आम्ही दुर्लक्ष करणार आहोत. ते भाजपचे ज्येष्ठ नेते भागवतजी कराड, आणि त्यांचं म्हणणं आहे की आमची जी रणनीती होती डिजिटल माध्यमावर प्रचार, ती नक्कीच सफल झालेली आहे आणि आमचाच येथे महापौर होईल असंही त्यांचं म्हणणं आहे. राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.